ठीक आहे. तर सॅलरी टेबल मध्ये आपलं कसं होतं की आपण ऍग्रीगेट फंक्शन सम यूज करायचो, राईट? टोटल सॅलरी काढत आणि त्यानंतर आपण म्हणजे पूर्ण कंपनीने आतापर्यंत एम्प्लॉयवर किती खर्च केलाय सॅलरी देऊन. आणि त्यानंतर आपण आणखी एक मेथड बघितली होती की प्रत्येक इंडिव्हिज्युअल एम्प्लॉय साठी त्याची टोटल सॅलरी कशी होती. तर आपण काय करत होतो, ग्रुप बाय करत होतो. सेम सेम एम्प्लॉय एका टीम मध्ये घ्यायचे, राईट? ते कसं करत होतो? ओके. त्यानंतर आता सपोज माझ्याकडे सॅलरी टेबल आहे, त्याचा डेटा बघायचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके. तर माझा क्वेश्चन असा आहे की मला आउटपुट मध्ये काय पाहिजे? एम्प्लॉय नंबर पाहिजे आणि त्याच्या पुढे त्याची टोटल सॅलरी पाहिजे. मग आउटपुट मध्ये मला दोन कॉलम पाहिजे, तर ते कॉलम कसे येणार? सिलेक्ट नंतर येणार, ईएमपी नंबर कॉमा सॅलरी. मग ह्या सॅलरीची मला काय पाहिजे? सम पाहिजे ना, टोटल सॅलरी पाहिजे प्रत्येक एम्प्लॉयची. म्हणजे सपोज 10,001 कुठपर्यंत आहे? 10,001 हे सगळे 10,001 जिथं जिथं दिसतंय त्याची सगळ्यांची सम घ्यायची, राईट? सेम तसंच 10,002 जिथं जिथं दिसतंय इथपर्यंत त्यांची मग टोटल सम घ्यायची. तर आउटपुट मध्ये कसं येणार? 10,001 त्याच्या पुढे त्याची टोटल सॅलरी, मग खाली लगेच 10,002 त्याची सॅलरी टोटल. ओके, याला आपण टोटल सॅलरी म्हणू. ओके, हे ऍज माहिती आपण कसं करतो? फ्रॉम सॅलरी, राईट? यामध्ये त्यानंतर आपण काय करायचो? ग्रुप बाय करायचो. कारण कंडिशन नाही आहे तर व्हेअर यूज नाही करणार आपण, काही कंडिशन नाही आपली. आपण ग्रुप बाय करणार की सेम सेम जे एम्प्लॉय नंबर आहे त्यांना एका ग्रुपमध्ये घ्यायचं, ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर. ओके. याला जर रन केलं क्वेरीला, तर इथं काय येतंय? एम्प्लॉय नंबर येतोय आणि त्याची टोटल सॅलरी येते. पण यामध्ये आता बघा, इथं फक्त एम्प्लॉयचा नंबर दिसतोय आणि टोटल सॅलरी दिसते. पण या इथं एम्प्लॉयचं नाव दिसतंय का? मग आता मला एम्प्लॉयचं नाव आणायचंय. ते एम्प्लॉयचं नाव कोणत्या टेबलमध्ये? एम्प्लॉय टेबलमध्ये. इथं फर्स्ट नेम लास्ट नेम. पण आपण क्वेरी कोणत्या टेबलवर लिहिली आहे? सॅलरी टेबलवर. ओके. वेगवेगळे दोन टेबल आहेत, तर मग यांना काय करावं लागेल? जॉईन करावं लागेल. तर तेच आपल्याला आजचा टॉपिक आहे आपला, जॉईन बघायचे. तर जॉईन मध्ये माय एसक्यूएल मध्ये वेगवेगळे टाईपचे जॉईंट आहे. त्यामध्ये लेफ्ट जॉईंट येतो, राईट जॉईन. ओके. लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, एक सेल्फ जॉईन, एक क्रॉस जॉईन आहे. ओके. त्यानंतर एक इनर जॉईन आहे. ठीक आहे. मेन हे जॉईंट आहे आपल्याला आज बघायचे. तर आपण स्टार्टिंग इनर जॉईन पासून करू. तर इनर जॉईन म्हणजे काय? ओके. तर हे माहिती आहे मी काय करतोय? डबल डॅशनी काय होतंय? कमेंट होतंय. ठीक आहे. तर आता इनर जॉईन म्हणजे काय की जे टेबल तुम्ही जॉईन करताय दोन, त्या दोन टेबल मध्ये फक्त कॉमन कॉमन घेणार. इनर म्हणजे दोन्हीच्या आतमध्ये पाहिजे. इनर जॉईन म्हणजे दोन्ही टेबल मधले कॉमनच घेणार. समजते? फॉर एक्झाम्पल आता आपण आता ही जी क्वेरी, आता सपोज एक इनर जॉईनचं एक एक्झाम्पल घेऊ. सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, ओके, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम. ओके. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे तर मी एम्प्लॉय टेबल मधून घेतलं. ठीक आहे. त्यानंतर आता मला घ्यायचं आहे की सॅलरी. सॅलरी, ओके. सिलेक्ट मध्ये मला काय दिसणार? आता हे चार कॉलम दिसणार आहे, कारण की सिलेक्ट मध्ये आपण कॉलमचे नाव घेतो. ते कॉलम आपल्याला कुठं? आउटपुट मध्ये दिसतात, राईट? त्यानंतर सिलेक्ट नंतर आपलं काय असतं? फ्रॉम असतं. फ्रॉम मध्ये काय घेतो आपण? टेबलचं नाव घेतो. कोणते कोणतं टेबल आहे? एम्प्लॉय. कारण की एम्प्लॉय मधून आपण हे तीन कॉलम घेतले, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम. बघा ना तुम्ही, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे एम्प्लॉय टेबल मध्ये. सॅलरी टेबल मध्ये आहे का ते? नाही. आणि आता सॅलरी टेबल मधून मी काय घेणार आहे? सॅलरीज टेबल मधून सॅलरी कॉलम. मग काय करायचं? फ्रॉम एम्प्लॉईज जॉईन. कोणता जॉईन बघतोय आपण? इनर जॉईन. मग फ्रॉम नंतर काय करायचं? टेबलचं नाव घेत असतो आपण, राईट?
तर फ्रॉम नंतर टेबलचं नाव घेतलं, त्यानंतर कोणता जॉईन यूज करायचा आहे तो इनर जॉईन, त्यानंतर दुसऱ्या टेबलचं नाव सॅलरीज. क्लिअर आहे? पण आता हे दोन टेबल जॉईन करतोय, तर कोणत्या तरी एका बेसिसवर जॉईन करावं लागेल, त्यांच्यात काही रिलेशन पाहिजे. तर मग ऑन ऑन म्हणजे कोणत्या बेसिसवर जॉईन करताय, कोणत्या बेसिसवर, एम्प्लॉय नंबरचं. येस. हो, मग आता इथं काय करतो बघा, एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू सॅलरीज डॉट ईएमपी नंबर. याचा अर्थ काय होतो, एम्प्लॉईज टेबल मधला ईएमपी नंबर कॉलम हा सॅलरीज टेबल मधल्या ईएमपी नंबर कॉलम बरोबर मॅच होतोय, त्याच्या बेसिसवर मी जॉईन करतोय. बरोबर ना, दोन्हीकडे पण ईएमपी नंबर आहे ना, सॅलरी टेबल मध्ये पण ईएमपी नंबर आहे, एम्प्लॉय टेबल मध्ये पण ईएमपी नंबर आहे. मग हा काय इथं प्रायमरी की आहे, सॅलरी मध्ये हा फॉरेन की आहे. समजते? आपण काय केलं इथं, प्रायमरी की ला फॉरेन की सोबत जॉईन केलं. समजते? पण सेम एम्प्लॉय, असं नाही की एम्प्लॉय नंबर प्रायमरी की घेतली मग इथं फॉरेन की वेगळंच घ्या, तीच फॉरेन की घेतली एम्प्लॉय नंबरच. समजतंय का? एम्प्लॉय नंबरच काय घेतला, कारण की हा एम्प्लॉय नंबर सॅलरी टेबल मध्ये फॉरेन की आहे. तो फॉरेन की काय आहे, कारण की तो ऑलरेडी कोणत्या तरी टेबल मध्ये प्रायमरी की आहे. आपल्याकडे फॉरेन की आणखी दुसरे पण आहे, जसं की डिपार्टमेंट नंबर पण आपल्याकडे फॉरेन की. मग मी असं केलं का, एम्प्लॉय नंबर मधून एम्प्लॉय प्रायमरी की एम्प्लॉय नंबर घेतला आणि फॉरेन की डिपार्टमेंट नंबर घेतला, कारण की मॅचच नाही होणार ना. एम्प्लॉय नंबर प्रायमरी कीला फॉरेन की पण एम्प्लॉय नंबरच पाहिजे. कळतंय मी जॉईन कसं यूज केलं? यस. इनर जॉईन काय करणार, ते ऑटोमॅटिक करतं. कॉमन तसं नाही, हे ऑन तर सगळ्याच्यात सारखंच येणार, कोणताही जॉईन तुम्ही यूज करा, लेफ्ट जॉईन राईट जॉईन. ओके, हे ऑन तर सगळ्याच्या सारखं येणार, की प्रायमरी कीला तुम्ही फॉरेन की सोबत जॉईन करता, हे तर सगळीकडे सारखं येणार. फक्त सॉफ्टवेअरला ह्या शब्दाचा अर्थ समजतो इनर जॉईन, मग तो काय करणार, एम्प्लॉय टेबल आणि सॅलरी टेबल मधलं कॉमन कॉमन जे डेटा आहे तोच घेणार. ओके, इथं सेमिकोलॉन. पण आता यामध्ये एक लक्ष द्या की सॉफ्टवेअरला कसं समजेल की एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे एम्प्लॉय टेबल मधून घ्यायचे आणि सॅलरी कॉलम हा सॅलरीज टेबल मधून घ्यायचा आहे, ते त्याला सांगावं लागेल ना सॉफ्टवेअरला. मग ते कसं सांगणार आपण, परत एम्प्लॉईज डॉट ईएमपी नंबर, इथं पण एम्प्लॉईज डॉट फर्स्ट नेम, एम्प्लॉईज डॉट लास्ट नेम, सॅलरीज डॉट सॅलरी. ओके, हा म्हणजे एम्प्लॉय टेबल मधून एम्प्लॉय नंबर घ्या, परत एम्प्लॉय टेबल मधून हा फर्स्ट नेम घ्या, एम्प्लॉय टेबल मधून लास्ट नेम घ्या आणि सॅलरीज टेबल मधून सॅलरी. क्लिअर आहे? आता मी याला रन करतो. आलंय? इथं आपण काय ग्रुप बाय वगैरे काय यूज केलं का? नाही. त्यामुळे काय आलं, प्रत्येक रेकॉर्ड बघा, 10,000चे 17 रेकॉर्ड होते, 10,001चे. मग त्यांनी 17 वेळा त्यांचं नाव नाव रिपीट केलं. ओके, परत 2 इथून चालू झालं. आधी येत होतं कसं, आधी काय यायचं, फक्त एम्प्लॉय नंबर आणि सॅलरी यायचं, कारण की आपण फक्त सॅलरीज टेबलवर काम करत होतो. पण आता काय केलं आपण, हे दोन टेबलला जॉईन केलं, एक एम्प्लॉय टेबल आणि सॅलरी टेबल. समजतंय? आता सपोज मग हे कॉलम इथं आधी सॅलरी घेतला असतं तर का? हो हो, ते फरक नाही पडत काय. कोणता, इथं आता तुम्ही आधी सॅलरी घ्या. ओके, आणि नंतर एम्प्लॉईज. आलंय? सेम आउटपुट आलंय, 9,67,333. इथं पण सेमच आहे दोन्ही क्वेरी मध्ये. समजते? इनर जॉईन मध्ये तुम्ही काही घ्या, इकडे आधी सॅलरी घ्या, इकडे एम्प्लॉय घ्या, काही फरक पडत नाही. फक्त इनर जॉईनचं सांगतोय, नंतर आपण पुढे गेल्यावर पुढच्या जॉईनचं डिस्कस करू. पण आता इनर जॉईनचं लक्ष द्या, इथं आधी सॅलरी घ्या किंवा आधी एम्प्लॉय घ्या, काही फरक पडत नाही. समजते? आणखी एक, आता आता काय करायचंय, सेम क्वेश्चन आपण जो आधी सॉल्व्ह केला ग्रुप बाय, काय नाही, मी रोशन ही फाईल सेंड करून देईन तुम्हाला, त्याच्या फोटोची काही गरज नाही पण. ठीक आहे, फक्त आता लक्ष देऊन समजून घ्या की आता सपोज इथं माझं प्रत्येक आउटपुट, आता आपण जसं ही ग्रुप बायची क्वेरी रन केली होती, हे काय करत होतं,
की एम्प्लॉय नंबर आणि त्याची पुढे सम सॅलरी देत होतं. आता इथं कसं 10,001 चे 17 रेकॉर्ड आले, तिथं काय येत होतं 10,001 आणि ही टोटल सम करत होतं 10,001 च्या सॅलरीची आणि इथं देतो. मला तसंच सेम करायचंय. मग माझं आउटपुट मध्ये काय यायला पाहिजे 10,001 त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि त्याची टोटल सॅलरी. हे जे रिपीटेड रेकॉर्ड येत आहे त्याची डायरेक्ट इथं पूर्ण याची सम करून इथं सॅलरी आली पाहिजे सेम 10,002 साठी पण. तर मग मला क्वेरी कशी राईट करावं लागणार ग्रुप बाय येणार बरोबर. तर मग मी आता ग्रुप बाय कसं करणार परत सिलेक्ट एम्प्लॉय नंबर ओके कॉमा फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम ओके. तुम्हाला अजून काही कॉलम घ्यायचे जेंडर वगैरे ते तुमच्या मनावर किती कॉलम घ्यायचे काय. त्यानंतर सॅलरी ओके. पण आता या इथं काय माझं सम सॅलरी याला आपण काय म्हणतो ऍज टोटल सॅलरी म्हणतो ओके. फ्रॉम कोणत्या टेबल मधून घेतोय एम्प्लॉईज जॉईन सॅलरीज ओके. आता हा इथं कसं मी इनर जॉईन यूज केला होता. जर मी नुसतं जॉईन जर यूज केलं तरी सॉफ्टवेअरला समजतंय की हा इनर जॉईन क्लिअर आहे. एक तर तुम्ही नुसतं जॉईन शब्द यूज करा किंवा नुसतं डायरेक्ट इनर जॉईन शब्द यूज करा दोन्हीचा मिनिंग एकच आहे. क्लिअर आहे का हो. जॉईन म्हणजेच नुसतं जॉईन जर यूज केलं तरी सॉफ्टवेअरला समजतंय की इनर जॉईन करतोय आपण ओके. फ्रॉम एम्प्लॉई जॉईन सॅलरीज ऑन कोणत्या बेसिसवर जॉईन करतोय ईएमपी नंबर इज इक्वल टू ईएमपी नंबर. पण कोणते ईएमपी नंबर एम्प्लॉय मधला ईएमपी नंबर आणि सॅलरी मधला ईएमपी. आता ह्या क्वेरीत लक्ष द्या इथं बघा मला किती वेळेस टाईप करावं लागत होतं एम्प्लॉई एम्प्लॉई परत इथं एम्प्लॉई इथं सॅलरी खूप मोठी क्वेरी होती ना. तर आता मी शॉर्टकट बघा कसा यूज करतो लक्ष द्या. इथं काय फ्रॉम एम्प्लॉईज आणि फ्रॉम सॅलरी जॉईंट सॅलरीज. मी काय करतो फ्रॉम एम्प्लॉईज आहे त्याच्या पुढे त्याला स्पेस देऊन ई म्हणतो आणि सॅलरीजला स्पेस देऊन यस म्हणतो. हे ऍज त्याचं निकनेम नाही का पण मी तर ऍज नाही यूज केला. ऍज करा इथं नाही तर नका करू काही फरक नाही पडत. डायरेक्ट मी काय केलं एम्प्लॉईज नंतर स्पेस दिला आणि ई म्हणलं आणि सॅलरीज नंतर स्पेस देऊन यस म्हणलं. मग आता मी इथं काय करणार फक्त ई डॉट ईएमपी नंबर ई डॉट फर्स्ट नेम ई डॉट लास्ट नेम. ई का केलं ईचा म्हणजे अर्थ काय एम्प्लॉईज आहे तेच इथं आपण केलं एम्प्लॉईज डॉट. आता हे शॉर्टकट वापरलं आणि सॅलरीचं काय इथं यस डॉट सॅलरी. मग तेच इथं मी कसं करणार ई डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू यस डॉट ईएमपी नंबर समजलंय. सिलेक्ट झालं फ्रॉम झालं ओके. नंतर काय होतं आपलं व्हेअरची कंडिशन येते. व्हेअरची कंडिशन आहे का आपली काही क्वेश्चन मध्ये नाही. मग काय येणार आपला ग्रुप बाय येणार. ग्रुप बाय कशावर करणार ई डॉट ईएमपी नंबर क्लिअर आहे सेमी कॉलन. आता आउटपुट बघा. आता आउटपुट आले 10,001 साठी एकच आउटपुट आलं. आधी किती येत होते 17 आउटपुट येत होते. आता एकच आउटपुट आलंय त्याचं फर्स्ट नेम लास्ट नेम आणि टोटल सॅलरी. समजतंय का काय करतोय आपण हे सम कशी करतोय कारण की सम ह्या फंक्शनचं काय आहे यूज काय तो काय करतो कॅल्क्युलेट करतो टोटल ऍडिशन करणार त्यांची ओके. पण कोणाची फक्त ग्रुप बाय ईएमपी नंबर म्हणजे ज्यांचे ईएमपी नंबर सेम सेम असतील फॉर एक्झाम्पल 10,001 ज्यांचा ईएमपी नंबर आहे त्यांना एका ग्रुपमध्ये घेईल त्यांच्या टोटल सॅलरीची सम करण आणि तेव्हा आपल्याला आउटपुट देतो. क्लिअर आहे. नाही क्वेरी रायटिंग स्ट्रक्चर सेमच आहे ना. सिलेक्ट नंतर फ्रॉम फ्रॉम नंतर व्हेअर बाय होतो तर सिलेक्ट नंतर फ्रॉम फ्रॉम नंतर आता फक्त जॉईन येणार ओके. जसं आपलं स्ट्रक्चर होतं ते पण राईट केलं असेल कुठंतरी. हा हे जे स्ट्रक्चर आहे आपलं सिलेक्ट नंतर फ्रॉम और इथं ऑब्लिक काय असतं और जॉईन असं म्हणजे फ्रॉम आणि जॉईन असते. आणि एक्झिक्यूट होताना पण काय होणार आधी फ्रॉम एक्झिक्यूट होणार फ्रॉम आणि जॉईन एक्झिक्यूट होत. फ्रॉम आणि जॉईन सोबतच येतं ते. तर आणि जॉईन नसेल तर फक्त फ्रॉम असेल मग आणि फ्रॉम तर असणारच आहे ना प्रत्येक क्वेश्चन मध्ये. नाही सांगताना सांगा सिलेक्ट त्यानंतर फ्रॉम जॉईन त्यानंतर वेअर ग्रुप बाय हॅव्हिंग ऑर्डर बाय लिमिट. मग सांगताना असं सांगा जॉईन असेल तर फ्रॉम आणि जॉईन एक्झिक्यूट होणार जॉईन नसेल तर फक्त फ्रॉम. क्लिअर आहे. येस
हे क्लिअर आहे जॉईन कसं केलंय आपण? ओके, तर आता एक तुम्ही क्वेश्चन घ्या आणि तो सॉल्व्ह करा. आता काय करायचंय मला, माझा क्वेश्चन असा आहे की आउटपुट मध्ये मला असं पाहिजे, एम्प्लॉय नंबर पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे, कॉमा लास्ट नेम, आणि त्यानंतर त्यांचं टायटल्स पाहिजे. ठीक आहे, टायटल. ओके, त्यांचं जॉब रोल काय, मला हे EMP नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टायटल आणि कॉमा त्या, हा ठीक आहे, एवढं पाहिजे आउटपुट मध्ये. तर कसं येणार, क्वेरी काय राईट करावं लागेल? ओके, समजलंय का तुम्हाला काय चुकलं होतं? आकाश आता समजतंय का? यस सर. ओके, नितेश तुम्ही पण एक सेम मिस्टेक केली. जॉईन करताना तुम्ही एम्प्लॉय नंबर आणि टायटल्स, म्हणजे कन्सेप्ट समजत नाही का अजून? मला एक लक्ष द्या. एम्प्लॉय नंबर मी काय करतोय, एम्प्लॉय नंबरला एम्प्लॉय नंबर सोबतच जॉईन करतोय, फक्त टेबल वेगळे. हा काय आहे? हा एम्प्लॉयज टेबल मधला एम्प्लॉय नंबर आहे, हा टायटल्स टेबल मधला एम्प्लॉय नंबर आहे. बरोबर, जॉईन कसं करणार? रिलेशन काहीतरी पाहिजे ना. समजतंय का? यस सर. लक्षात येतंय तुमच्या ऑनलाईन स्टुडंट यस ऑफलाईन? सर. लक्षात येतं इथं कसं जॉईन करायचंय? आता फॉर एक्झाम्पल आणखी एक एक्झाम्पल घ्या की, सर म्हणजे दोघं कॉलम मधले जे रिलेशन आहे ते बघायचे का आधी? हो, नाही तर सेम तुम्हाला आउटपुट मध्ये जे कॉलम पाहिजे ना, ते कॉलम तुम्ही आधी सिलेक्ट मध्ये लिहून घ्या. ओके, जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नुसार तुमच्या आउटपुट मध्ये जे कॉलम येत आहे ते सिलेक्ट मध्ये लिहून घ्या. मग कॉलम चेक करा की हा कॉलम कोणत्या टेबल मधून येतोय. ठीक आहे, हा टेबल. मग अजून दुसरा कॉलम चेक करा, तो कुठून येतोय. या टाईपचं समजलंय का तुम्हाला? आता आपण आणखी एक टॉपिक बघू, इनर जॉईन. आता आपण आधी काय केलं, एम्प्लॉय आणि सॅलरीला जॉईन केलं. त्यामध्ये काय कळलं, एम्प्लॉयचं नंबर, त्याचं नाव आणि सॅलरी दिसत होती. नंतर आपण काय केलं, तुम्हाला एक क्वेश्चन दिला, एम्प्लॉय आणि टायटल जॉईन केलं. त्याच्यात काय कळतंय, एम्प्लॉयचा नंबर, नाव आणि तो कोणत्या पोझिशन साठी जॉब करतोय. पण आता मला असं पाहिजे, एम्प्लॉय नंबर, ओके, म्हणजे एम्प्लॉय, त्यानंतर त्याची सॅलरी आणि तो कोणत्या पोझिशन साठी काम करतो. समजतंय का मी काय म्हणतोय? एम्प्लॉय, सॅलरी आणि टायटल मला तिन्ही टेबल जॉईन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतो, आता मला एक सांगा,
एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी, टायटल. आता मला आउटपुट मध्ये हे पाहिजे. ठीक आहे, तर चेक करा. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम कशात आहे? एम्प्लॉईज टेबल मध्ये. सॅलरी कशात आहे? सॅलरीज टेबल मध्ये. आणि टायटल कशात आहे? टायटल्स टेबल मध्ये. मग 3 टेबल आले नाही तर ते जॉईन करावं लागणार. आतापर्यंत आपण 2च करत होतो. आपण अजून इनर जॉईनच बघतोय, लक्षात राहू दे. ओके. ठीक आहे, आता काय? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, सॅलरी, कॉमा टायटल. इथपर्यंत क्लिअर आहे? फ्रॉम, कुठून आता? एम्प्लॉईज, ई, जॉईन. जॉईन म्हणजे काय? हा कोणता जॉईन आहे? इनर जॉईन. कशाला जॉईन करतोय मी? सॅलरीज. यस. ऑन कशावर जॉईन करतोय? ई डॉट ईएमपी नंबर. म्हणजे आता मी काय करतोय? एम्प्लॉय आणि सॅलरी टेबल जॉईन करतोय. एम्प्लॉय मधून एम्प्लॉय नंबर कॉलम घेतला आणि त्यालाच मी इज इक्वल टू काय म्हणतोय? तो सॅलरी टेबल मधल्या एम्प्लॉय नंबरशी सेम आहे. यस डॉट ईएमपी नंबर. इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर मी काय करतो? परत जॉईन. आता कोणता? टायटल्स. त्याला टी म्हणलं. ऑन तो कशावर जॉईन करायचा आहे? यस डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू टी डॉट ईएमपी नंबर. क्लिअर आहे? आधी एम्प्लॉय आणि सॅलरी जॉईन केला, नंतर सॅलरी आणि टायटल जॉईन केला. ऑटोमॅटिकली हे तिन्ही जॉईन झाले. हा, फॉर एक्झाम्पल मॅथ मध्ये शिकलाय, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. मग ऑटोमॅटिकली ए इज इक्वल टू सी होत आहे ना, डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, ए आणि बी बरोबर आहे, बी आणि सी सेम आहे, तर ए आणि सी ऑटोमॅटिकली सेम झाले. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता याला मी रन करतोय. सॉरी, एम्प्लॉईज डॉट, हा यस, आपल्याकडे हे राहायचं ना, कारण की सॉफ्टवेअरला समजणार नाही कोणत्या कॉलम कोणत्या टेबल मधून आहे. ई डॉट ईएमपी नंबर, त्यानंतर ई डॉट फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट नेम, सॅलरी कशातून आहे? यस डॉट सॅलरी, आणि टायटल कशातून आहे? टी डॉट टायटल. ओके, आणि जॉईन करताना इथं टायटल्स नाही, टायटल्स. ओके. ओके, आता काय एरर येतोय? जॉईन कोणता यूज करतोय आपण? लक्ष द्या की अजून सुद्धा आपला इनर जॉईनच चालू आहे. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. काय आलं? एम्प्लॉय नंबर, त्याचं नाव, फर्स्ट नेम, सॅलरी आणि टायटल. आता इथं मला सांग, रिपीटेड का आले? कारण की सॅलरी टेबल मध्ये ते 17 रेकॉर्ड आहे ना, म्हणून ते 17 वेळेस तिथे सॅलरी वेगवेगळी दाखवावं लागेल ना. आपण सम घेतली का त्याची? ग्रुप बाय पण नाही केलं, म्हणून ते वेगवेगळे 17 आले. तर ग्रुप बाय केलंय तर मग तुम्हाला इथं ऍग्रीगेट फंक्शन यूज करला, सम यूज करला. ओके, हे क्लिअर आहे का? ही क्वेरी काय राईट केली? आधी आपण 2च टेबल जॉईन करत होतो, आता आपण काय केले? 3 टेबल जॉईन केले. पण आता ते 3 टेबल बघा, पहिल्यांदा 2 टेबल जॉईन करत होतो, ते कोणत्या बेसिसवर करत होतो? प्रायमरी की आणि फॉरेन की जॉईन करत होतो. आता आपण इथं काय केलंय? इथं ह्या क्वेरीत लक्ष द्या, प्रायमरी की आणि फॉरेन की जॉईन केलं. ठीक आहे, आणि इथं काय केलंय? इथं फॉरेन की आणि फॉरेन की जॉईन केली. मला एक सांगा, एम्प्लॉय टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर काय? प्रायमरी की. ओके, मग तो इथं प्रायमरी की एम्प्लॉय नंबर. मग ह्या टेबल मध्ये सोडून तो कोणत्या टेबल मध्ये पण एम्प्लॉय नंबर आला तर तो तिथं फॉरेन की असेल. मग आपण काय करतोय? याच्यातला प्रायमरी की आणि याच्यातला तो एम्प्लॉय नंबर, इथं तो फॉरेन की त्याला जॉईन केलं. मग आता सॅलरी मध्ये तो एम्प्लॉय नंबर फॉरेन की आहे आणि टायटल मध्ये फॉरेन की आहे, मग ह्या दोन्हीनं जॉईन केलं. समजतंय का? मग याचा अर्थ आपण प्रायमरी की आणि फॉरेन की जॉईन करू शकतो, बरोबर. फॉरेन की आणि फॉरेन की पण जॉईन करू शकतो, पण ते सेमच फॉरेन की पाहिजे. असं नाही की मग डिपार्टमेंट नंबर पण फॉरेन की आणि मग एम्प्लॉय नंबर, असं नाही. पण आपण प्रायमरी की आणि प्रायमरी की जॉईन नाही करू शकत, कारण की सेम कॉलम असलेला दुसरा टेबल मध्ये प्रायमरी की नसू शकतो.
जर एम्प्लॉय टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर प्रायमरी की आहे, एखाद्या दुसऱ्या टेबल मध्ये तोच कॉलम प्रायमरी की असेल का? नाही ना. मग प्रायमरी की आणि प्रायमरी की आपण जॉईन नाही करू शकत. क्लिअर आहे का? काय म्हणतो तो? हो, सेम कॉलम. ऍक्च्युअली कॉलमचं नाव जरी सेम नसलं तर त्याच्यातला डेटा तरी सेम पाहिजे. बरोबर आहे. आता हे समजलं. आधी 2 टेबल जॉईन करत होतो, आता 3 टेबल कसे जॉईन करायचे. आणि क्वेरीची सिक्वेन्स लक्षात ठेवा. शिवानी तुमची काय मिस्टेक होती, सिलेक्ट करताय, फ्रॉम मध्ये आपण कॉलमचे नाव घ्यायचे, राईट? आता क्लिअर आहे सर्वांना? हे कळलंय? यावर एक क्वेश्चन सॉल्व्ह करता. आता काय करा, क्वेश्चन मध्ये आउटपुट मध्ये मला ईएमपी नंबर पाहिजे, फर्स्ट नेम पाहिजे, लास्ट नेम पाहिजे, त्यानंतर सॅलरी पाहिजे, टायटल पाहिजे आणि डिपार्टमेंट नंबर पाहिजे. एवढं पाहिजे. आता तुम्ही बघा काय जॉईन करायचं, कसं जॉईन करायचं, कोणत्या टेबल मधून कोणता डेटा घ्यायचा. आकाश, क्वेश्चन क्लिअर आहे? काय करायचंय मला? येस सर. एम्प्लॉय म्हणजे आउटपुट मध्ये मला हे कॉलम पाहिजे, एवढे हे 6 कॉलम. तर मग तुम्ही ठरवा आता कसं जॉईन करायचं काय. चेक करा कोणता कॉलम कोणत्या टेबल मधून घ्यायचा आहे काय. ठीक आहे, तर काय क्वेश्चन आहे आता. हे कॉलम मला माझे सिलेक्ट मध्ये येणार, राईट? सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, कॉमा फर्स्ट नेम, कॉमा लास्ट नेम, राईट? त्यानंतर कॉमा सॅलरी, कॉमा टायटल, कॉमा डिपार्टमेंट नंबर, फ्रॉम एम्प्लॉईज ई, जॉईन salaries, yes, on e.emp number, yes, okay. ओके, तुम्ही तर ठीक आहे. क्वेरी डिपार्टमेंट, हा क्वेरी बरोबर केली आहे. तुम्ही तर सिलेक्ट मध्ये एक कॉलम मिस केला ना, हा येस. डिपार्टमेंट नंबर. क्वेरी गव्हर्नमेंटचा. बरोबर आहे पण येस. सिलेक्ट मध्ये एक कॉलम. हो, येस, राईट, पण क्वेरी बरोबर आहे. ठीक आहे. ओके, जॉईन सॅलरीज येस, e.emp नंबर इज इक्वल टू yes डॉट emp नंबर. ओके, त्यानंतर दुसरा जॉईन, आता कोणता करायचा आहे, टायटल्स टी, ऑन. आता कशावर जॉईन करताय, emp नंबर इज इक्वल टू टी डॉट emp नंबर. त्यानंतर परत जॉईन डिपार्टमेंट नंबर. आता मी डिपार्टमेंट नंबर मधून काय घेतोय, म्हणजे डिपार्टमेंट्स मधून घेतला तर 2 कॉलम, याच्यातून जर सपोज मी डिपार्टमेंट नंबर घेतला तर मी जॉईन कशावर करणार, याच्यात एम्प्लॉय नंबर आहे नाही आहे ना. आता कळलं का मी डिपार्टमेंट मधून काय घेतोय. मी डिपार्टमेंट मॅनेजर मधून पण घेऊ शकतो, याच्यात ईएमपी नंबर, पण याच्यात बघा ना, याच्यात मॅनेजर मध्ये 24च रेकॉर्ड आहे, फक्त ते मॅनेजरचाच डेटा आहे, सगळ्या एम्प्लॉयचा डेटा नसणार आहे, सगळ्या एम्प्लॉय डेटा याच्यात आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं, ज्याला डेटाबेस जर समजला असेल ना, मग कळल की कशातून घ्यायचं. आता मी डिपार्टमेंट, जॉईन डिपार्टमेंट ईएमपी, ओके, याला डीई म्हणतो, ऑन टी डॉट ईएमपी नंबर इक्वल टू डीई डॉट ईएमपी नंबर. क्लिअर आहे? येस, परत ते एक आपलं ई डॉट ईएमपी नंबर, ई डॉट फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट नेम, त्यानंतर येस डॉट सॅलरी, टी डॉट टायटल आणि डीई डॉट डिपार्टमेंट. आता क्लिअर आहे कोणता टेबल मी कोणत्या कॉलम मधून घेतोय. कसं, आधी काय करायचं, कॉलमचे नावं लिहून घ्या, मग बघा की कोणता कॉलम कोणत्या टेबल मध्ये, मग तो टेबल कोणत्या बेसिसवर जॉईन होते ते. फक्त ऑन म्हणजे काय की कोणत्या बेसिसवर आपण ते जॉईन करतो. क्लिअर आहे? हा कोणता जॉईन बघितलाय आपण,
इनर जॉईन, एक तर इनर शब्द वापरा किंवा नाही नुसतं जॉईन केलं तरी चालेल. ठीक आहे. प्रत्येक वेळेस बघा इथं इनर जॉईन इनर जॉईन इनर जॉईन. क्लिअर आहे ना? आलंय का रेकॉर्ड? समजतंय काय केलंय? ठीक आहे. यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? इनर जॉईन क्लिअर आहे सर्वांना? आपण 2 टेबल किंवा 2 पेक्षा जास्त टेबल कसे जॉईन करायचे ते पण बघितलं. ओके. प्रायमरी की सोबत फॉरेन की जॉईन केली आणि फॉरेन की सोबत फॉरेन की पण जॉईन केली. क्लिअर आहे? आपण उद्या आता लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन बघू. ठीक आहे ना? इनर जॉईन मध्ये काही डाऊट आहे कोणाला? इनर जॉईन काय करतं की दोन्ही टेबल मधले कॉमन घेणार. सपोज फॉर एक्झाम्पल इथं बघा. ठीक आहे. मी डिपार्टमेंट टेबल मधून डिपार्टमेंट नंबर घेतोय. ओके. मी काय करतो इथं इथं डिपार्टमेंट टेबल घेतो. डिपार्टमेंट टेबल मधून याला डी म्हणतो. डिपार्टमेंट टेबल मधून काय घेतला मी? डिपार्टमेंट नंबर घेतला. ठीक आहे. आता जॉईन करताना काय टी डॉट ईएमपी नंबर इज इक्वल टू काय करू इथं? डी डॉट काय करू? डी डॉट एम्प्लॉय नंबर आहे का याच्यात? जॉईन तर एम्प्लॉय नंबर करला ना. डिपार्टमेंट नंबर जॉईन नाही करू शकत ना. परत तेच मग एम्प्लॉय नंबर आणि डिपार्टमेंट नंबर एकमेकांसोबत कसं जॉईन करू शकतो? समजलंय? क्लिअर आहे आता? आणि मॅनेजर मध्ये आपले 24च रेकॉर्ड आहे. फक्त ज्यांना मॅनेजर आहे ते त्यांचाच डेटा आहे. समजलंय का आता? आता माझा एक क्वेश्चन आहे तो होमवर्कला देतो. क्वेश्चन असा आहे की मला हा होमवर्कला क्वेश्चन घ्या. क्वेश्चन काय? फाइंड ऑल मॅनेजर्स एम्प्लॉय नंबर. म्हणजे जे मॅनेजर आहे ना, मला त्यांचा एम्प्लॉय नंबर, त्यांचा फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्यांची सॅलरी हे फाइंड करायचे. ठीक आहे. मी ही फाईल ग्रुपमध्ये शेअर करतो. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसूनच येईल. ती फाईल कशी ओपन करायची माहिती आहे ना? ऍक्च्युअली तुम्ही त्या फाईलवर डाउनलोड केल्यावर डबल क्लिक केलं ना, ऑटोमॅटिकली ती एसक्यूएल मध्ये ओपन होते. इथे एक नवीन टॅब येईल. आपला हा जसा टॅब आहे एनएमडी एसक्यूएल DA19 त्या शेजारी एक नवीन टॅब येईल. तिथं ती ओपन होईल. येस. किंवा मग फोटो काढून घ्यायचा असं फोटो काढून घ्या ह्या क्वेश्चनचा. आउटपुट मध्ये काय येणार माझं? ईएमपी नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि सॅलरी. आउटपुट मध्ये रेकॉर्ड किती येणार? 24 रेकॉर्ड. मॅनेजर जेवढे आहे तेवढंच रेकॉर्ड येणार. मग आता कोणता टेबल कसा जॉईन करायचा, कोणासोबत जॉईन करायचं काय ते बघा. ठीक आहे. ओके. तर आजचं लेक्चर